Hello friends, today we are going to learn nature of the roots of quadratic equations. Okay, तर आपण फर्स्ट काय बघितलं बघा आपण इथे एक नंबर इथे काय म्हटलंय मी if b square minus 4ac is equal to 0. आता b square minus 4ac आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. ओके, त्याला डेल्टा असं पण म्हणतात. ओके, b square minus 4ac याच्यामध्ये जर समजा मी क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या a b c च्या व्हॅल्यू ठेवून जर मी सॉल्व्ह केल्यानंतर समजा याचा आन्सर जर 0 आलं. ओके, याचा आन्सर जर 0 आलं तर त्याला काय म्हणतात, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. ओके, केव्हा सांगा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू आन्सर 0 येत असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स नेचर काय असणार, रिअल्स अँड अनइक्वल्स. ओके, सो रियल अँड इक्वल. ओके, सेकंड बघा, इफ द बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल, मोठी म्हणजे किती 1 2 3 4 अशी किती 0 पेक्षा मोठी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, तर आपण काय म्हणतो, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड अनइक्वल. ओके, म्हणजे काय 0 असेल तर रियल अँड इक्वल, 0 पेक्षा मोठी असेल तर रियल अँड अनइक्वल, आणि जर 0 पेक्षा लहान असेल बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस देन 0 then the roots of quadratic equations are not real. ओके, समजलं? या तिन्ही पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला ऍक्टिव्हिटी बघायची आहे. टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 44 वर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, त्यात म्हटले फिल इन द ब्लँक्स. ओके, आता आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं, त्याच्यावरतीच ती ऍक्टिव्हिटी आहे. त्यात तुम्हाला मी काय सांगितलं, जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स काय ना सांगा त्या इक्वेशनचे, रियल अँड इक्वल. हे बघा, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर 0 असेल तर काय सांगा, रियल अँड इक्वल. ओके, रियल अँड इक्वल येणार. ओके, आणि जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे नेचर ऑफ डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर देन 0 असेल, 0 पेक्षा जर मोठी असेल तर काय, 0 पेक्षा मोठी कुठे आहेत, 50 आहेत बघा, 0 पेक्षा मोठे आहेत म्हणजे नेचर ऑफ रूट्स काय ना सांगा, रियल अँड अनइक्वल. एकदम इझी आहे बघा. आणि लेस देन 0 असेल म्हणजे 0 पेक्षा कमी असेल, निगेटिव्ह साठी 0 पेक्षा लहान आहे तर त्याला आपण काय म्हणतो, नेचर ऑफ रूट्स नॉट रियल. ओके, समजलं? लेट्स सी रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड कोएफिशिएंट. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशिएंट मधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या फक्त, अल्फा प्लस बीटा जर समजा हे जर दोन रूट असतील. ओके, प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट असतात. त्याचा पहिल्या रूटला समजा जर आपण अल्फा मानला, दुसऱ्या रूटला आपण जर बीटा मानलं तर काय होईल सांगा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा आणि बीटा हे दोन रूट आहेत. ओके, नंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. समजलं काय म्हटलं ते, अल्फा आणि बीटा हे जर रूट असतील दिलेल्या इक्वेशनचे तर अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन रूटचं ऍडिशन हे काय असतं, मायनस बी अपॉन ए एवढं असतं, आणि दोन रूटचं मल्टिप्लिकेशन हे सी अपॉन ए एवढं असतं. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेम ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, खाली सेम मला वाटतं पेज नंबर 46 वर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पेज नंबर 46. ओके, तर त्यांनी काय म्हटलंय बघा, फॉर 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 इज इक्वल टू 0 असं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला विचारलंय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, पुढे एम्प्टी बॉक्स आहे बघा, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला आताच सांगितलं मी, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, बरोबर ना. म्हणजे इथे काय सांगा, मायनस बी, बी ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. हे बघा मायनस 10 होईल, अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, बरोबर ना. म्हणजे काय, बी ची व्हॅल्यू 10 अपॉन ए ची व्हॅल्यू 10, 10 1 जा 10 म्हणजे उत्तर काय सांगा, -1. म्हणजे ते उत्तर काय आहे आपल्याला, -1. ओके, तर सेम अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. ठीक आहे, इथे सी किती आहे बघा, सी ची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर ना. मीन्स काय सांगा, 1 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, मीन्स 1 अपॉन 10. काय तुमचं उत्तर इथे
1/10. ओके, समजलं? लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट 2.5. ओके, प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती तुम्हालाच करायची आहे. ओके, ऍक्टिव्हिटीला जी काय गरज आहे जेवढे म्हणजे फॉर्म्युलेज का कशी सॉल्व्ह करायची हे आपण आताच याच्या पूर्वीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सर्व काही आपण बघितलेलं आहोत. त्याचा आधार घेऊन हा तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता सेकंड मध्ये बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, आपला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजेच काय सांगा. मगाशीच आपण एक फॉर्म्युला बघितला आपण b² मायनस 4ac. ओके, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय सांगा, b² मायनस 4ac याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. त्याला आपण डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, याची जर तुम्हाला जर व्हॅल्यू काढायची झाली तर तुम्हाला b माहिती पाहिजे, a माहिती पाहिजे, c माहिती पाहिजे. बरोबर ना? b a c ची व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशन वरून भेटणार आहे. ओके, काय बघा फर्स्ट क्वेश्चन, x² प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके, आता आपलं हे जे एक्झाम्पल आहे, हे जे इक्वेशन आहे ते आपलं डिस्क्रिमिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सुरुवात हे जे इक्वेशन आहे ते आपलं स्टँडर्ड फॉर्मचा आपलं काय करायचं सांगा, कम्पेअर करायचं आहे. पहिल्यांदा मी इक्वेशन आहे असं लिहून घेतो इथे, x² प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता मला कम्पेअर करायचं आहे, काय करायचं सांगा, comparing x² plus 7x minus 1 is equal to 0 with काय सगळं स्टँडर्ड फॉर्म त्याचा ax² plus bx plus c is equal to 0. ओके, हे जे इक्वेशन आहे ते मी ax² plus bx plus c is equal to 0 या स्टँडर्ड फॉर्म सह कंपेअर केल्यानंतर मला a ची व्हॅल्यू काय भेटेल सांगा. इथे a किती आहे बघा, a ची व्हॅल्यू मला 1 भेटणार. बरोबर ना? b ची व्हॅल्यू किती भेटेल सांगा, 7 भेटेल. आणि c ची व्हॅल्यू किती आहे सांगा, -1. c ची व्हॅल्यू -1 आहे. बरोबर, आता मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, b² मायनस 4ac, b चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर येणार आहे. बरोबर, इथे मायनस साइन आहे, मायनस ठेवलं मी, 4 आहे ठेवले मी. a ची व्हॅल्यू किती आहे बघा, इथे 1 आहे. आणि c ची व्हॅल्यू किती आहे, इथे -1. 7 चा स्क्वेअर 49, हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार आणि 4 1 जा 4च. ओके, 49 प्लस 4 किती, 53. ओके, म्हणजे तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती भेटेल सांगा, इथे 53. देअरफॉर आन्सर किती भेटले तुम्हाला, 53. आता आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो, त्याला डेल्टा असं म्हणतात. ओके, याच क्वेश्चन मधला एक थर्ड नंबर एक्झाम्पल बघा. त्यात त्यांनी काय म्हटलं, √2x² प्लस 4x प्लस 2√2 सेम असं सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा मी एक्झाम्पल आहे असं लिहून घेतो इक्वेशन, √2x² प्लस 4x प्लस 2√2 इज इक्वल टू 0. ओके, आता हे मी कम्पेअर करणार, कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म काय आपला, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, याच्याशी मी कम्पेअर करणार, कम्पेअर करतो a ची व्हॅल्यू काय भेटेल, a इज इक्वल टू √2, a ची व्हॅल्यू √2 आहे बघा. ओके, b ची व्हॅल्यू काय भेटणार 4 आणि c ची व्हॅल्यू काय भेटेल सांगा 2√2. ही पूर्ण c ची व्हॅल्यू असं लक्षात ठेवायचं. ओके, आता आपल्या ह्या ज्या व्हॅल्यूज आपण डेल्टाच्या फॉर्म्युल्यात ठेवायचा, म्हणजे b² मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आहे 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस हा 4 मी आहे असं ठेवला. पुढे a ची व्हॅल्यू किती आहे बघा 2√2 आणि c ची व्हॅल्यू किती आहे, c ची व्हॅल्यू 2√2 आहे आणि b ची व्हॅल्यू √2 आहे. ओके, काय सांगा 4 चा स्क्वेअर 16 मायनस, आता आपलं हे सॉल्व्ह करायचं, हे सॉल्व्ह करते एक लक्षात घ्या, 4 इंटू √2 करणार तुम्ही, परत 2√2 करणार. त्यापेक्षा असं एक काम करा, 2 म्हणजे √2 इंटू √2 काय सांगा, फक्त मी √2 इंटू √2 येते, ह्याच 2 चा विचार केलेला नाही. ओके, √2 इंटू √2 म्हणजेच 2, तुम्हाला मागेच सांगितलं फॅक्टरायझेशन मेथडला. √3 इंटू √3 म्हणजे 3, √5 इंटू √5 म्हणजे 5. तर सेम √2 इंटू √2 यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे सांगा 2 येणार आहे. ओके,
आपलं सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 इंटू 2 किती राहिले सांगा. 4 आणि 2 राहिले. 4 2 चा किती सांगा 8. ओके, त्या 4चं आणि 2चं मल्टिप्लिकेशन 8 आलं. त्या √2 चं मल्टिप्लिकेशन 2 आलं. आता 8 इंटू 2 करा. 8 2 चा किती 16. ओके, 16 मायनस 16 किती येणार सांगा 16. 16 मायनस 16 किती येणार सांगा 0. म्हणजे आन्सर काय भेटला आपला इथे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. ओके, समजलं. लेट्स सी थर्ड क्वेश्चन. काय बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्यांच्या रूट्सचं आपल्याला नेचर ठरवायचं आहे. ओके, तुम्हाला मी मगाशी तुम्हाला मी सांगितलं काय ते सांगा, ज्याचा डिटर्मिनंट ओके ज्याचा डिटर्मिनंट किंवा डिस्क्रिप्शन म्हणतो, डिस्क्रिप्शन काय असलं पाहिजे 0 जर असला तर त्याचं नेचर काय असं सांगा रिअल अँड इक्वल असेल. ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल अँड अनइक्वल आणि लेस दॅन 0 असेल तर नो रिअल असं म्हणतो आपण. ओके, नॉट रिअल असं म्हणतो. जर आपण बघूया काढून सुरुवातीला आपल्याला इक्वेशन मॅथ्स लिहून घेतलेलं कारण ते कम्पेअर करतो मी. कम्पेअरिंग x² minus 4x plus 4 is equal to 0 with स्टँडर्ड फॉर्म काय आपला ax² plus bx plus c is equal to 0. ओके, कम्पेअर केल्यानंतर मला a ची व्हॅल्यू काय भेटते सांगा इथे बघा. a is equal to 1 भेटणार, b is equal to -4 and c is equal to मला 4 भेटला. ओके, आता आपल्याला डेल्टाचा फॉर्म्युला b² minus 4ac is equal to b चा स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर मायनस ओके 4ac हे पर्यंत 4 आहे लिहिले मी. a ची व्हॅल्यू किती आहे बघा इथे 1 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ओके, -4 कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो म्हणजे -4 चा स्क्वेअर किती सांगा 16. ओके, -4 1 चा 4 4 4 चा 16. 16 minus 16 is equal to काय सांगा 0 आला, बरोबर ना. 16 minus 16 काय सांगा 0 आला म्हणजे काय हेन्स डेल्टा इज इक्वल टू काय भेटला आपल्याला 0 भेटला. देअरफॉर द रूट्स आर काय सांगा 0 असेल तर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल. ओके, असेच तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. एकदम इझी आहे हे, आपण पूर्ण बघितलं ऍक्च्युली. फक्त याच्या पुढचं फक्त ही एक स्टेप आहे. ओके, 0 आला तर तुम्हाला काय लिहायचं ते समजलं पाहिजे, निगेटिव्ह आला तर काय लिहायचं, पॉझिटिव्ह असेल तर काय लिहायचं, फक्त एवढंच तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. ठीक आहे, लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर. तुम्हाला इथे रूट्स दिलेले आहेत, एका इक्वेशनचे रूट्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, ते रूट्स आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचे. ठीक आहे, आता काय बघा इथे 0 अँड 4. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय रूट आहेत, पहिला रूट आहे 0, रूट आहे 4. ओके, या दोन्ही रूट्सला पहिल्या रूटला आपण अल्फा पुट करायचं आणि दुसऱ्याला काय म्हणायचं आपण बीटा म्हणायचं. म्हणजे काय होईल बघा इथे लेट अल्फा इज इक्वल टू 0 and बीटा इज इक्वल टू 4. ओके, पहिल्याला मी अल्फा म्हटलं, दुसऱ्याला बीटा म्हटलं. ओके, देन अल्फा प्लस बीटा कसं करायचं तुम्हाला माहित आहे आणि अल्फा इंटू बीटा कसं करायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा मी अल्फा प्लस बीटा काढतो. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा तो मागचा फॉर्म्युला यूज करायचा नाही आहे कारण आपल्याकडे दोन्ही पण व्हॅल्यू आहेत, अल्फाची पण आहे आणि बीटाची पण आहे. दोघांची सरळ बेरीज करायची. ओके, म्हणजे काय 0 प्लस 4 इज इक्वल टू काय सांगा 4 येईल. ओके, नंतर अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय सांगा 0 इंटू 4 इज इक्वल टू 0 होईल. अल्फा इंटू बीटा 0. ओके, म्हणजे काय सांगता बघा द रिक्वायर्ड quadratic equation is. ओके,
द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, कसं एक फॉर्म्युला आहे थोडक्यात एक काय म्हणतात, कसा फॉर्म्युला बघा, एक्स स्क्वेअर, एक्स हे व्हेरिएबल घ्यायचं तुमच्या मनाचं कोणतेही, वाय घेतलात, एम घेतलात, पी काही घ्या, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, चालेल. एक्स घेतलं एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा एक्स, ओके, प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके, हा याचा फॉर्मॅट आहे, लक्षात ठेवा, हा पार्ट करून ठेवा, हा तुमचा पार्ट असला पाहिजे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मला ते व्हॅल्यू ठेवायचे. ओके, एक्स स्क्वेअर मी असं ठेवणार आहे मायनस अल्फा प्लस बीटा आपण काढलाय, तिथे अल्फा प्लस बीटा 4 आहे, पुढे एक्स झाला, प्लस अल्फा इंटू बीटा इथे हवा 0 आहे, इज इक्वल टू 0. भेटलं की नाही आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, खालत्या खाल्ल्यास देअर फॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. सीची व्हॅल्यू मी घेत नाही कारण की ऑलरेडी 0 आहे. इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन नंबर आय थिंक थर्ड, ओके 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा इथे. ओके, थर्ड नंबरला काय एक्झाम्पल दिले बघा, 1/2 and -1/2. सेम याच प्रोसिजर आपल्याला यूज करायचे आहेत. पहिल्यांदा लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 and बीटा इज इक्वल टू -1/2. ओके, पहिल्यांदा मी अल्फा प्लस बीटा काढणार आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस, हे निगेटिव्ह आहे तर ब्रॅकेट मध्ये ठेवतो मी. ओके, हे प्लस मायनस मायनस होणार आहे. 1/2 मायनस 1/2 काय येणार सांगा, इथे 0 येणार आहे. ओके, नाउ अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/2 इंटू निगेटिव्ह 1/2. ओके, काय सांगा, 1 1 जा 1 येईल आणि 2 2 जा 4, साइन येणार निगेटिव्ह. ओके, म्हणजे अल्फा इंटू बीटा किती भेटला, निगेटिव्ह 1/4 भेटला. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बघा, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय सांगा इथे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स इंटू अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. यात व्हॅल्यू ठेवायचं झाला, एक्स स्क्वेअर बाय अल्फा प्लस बीटा किती आहे बघा, 0 आहे, म्हणजे इथे येणार 0x. ओके, अल्फा इंटू बीटा किती आहे बघा, निगेटिव्ह 1/4 आहे. ओके, प्लस ठेवत नाही, डायरेक्ट निगेटिव्ह 1/4 करतो, इज इक्वल टू 0. ओके, तर रिक्वायर्ड सोल्युशन काय भेटेल सांगा, इथे बी ची व्हॅल्यू 0 आहे, घ्यायची गरज नाही, डायरेक्ट घेतो मी, -1/4 इज इक्वल टू 0 is the required solution. Required equation म्हणतो. Okay, let's see fifth question. Okay, त्याने क्वेश्चन मध्ये काय सांगितले तेव्हा क्वेश्चन नीट वाचा. द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इज डबल द प्रोडक्ट, फाइंड k if the equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. ओके, त्याने काय म्हटलं, जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, ओके काय म्हटलं त्याने बघा, त्यांची सम, त्या रूट्सची सम ऑफ द रूट्स, the sum of the roots of the quadratic equation is double. ओके, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सम इथे प्रोडक्टचे जर डबल असेल तर तुम्हाला या इक्वेशनची k ची व्हॅल्यू काढायची. ओके, आपण सुरुवात करूया, एकदम इझी आहे, जर आपण घाबरू नका, मोठं असं काही नाही याच्यामध्ये. पहिल्यांदा मी इक्वेशन आहे असं लिहून घेतो बघा. काय इक्वेशन आहे सांगा मला, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, आता या इक्वेशन मध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू सांगा बघूया मला. हे बघा,
ज्या व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे तिच्या पुढची त्याचा जो कोएफिशियंट असेल ती a ची व्हॅल्यू असते काय ठेवायचं. ओके, जिथे फक्त सिंगल व्हेरिएबल आहे त्याची पॉवर 1 आहे, इथे बघा x ची पॉवर 1 आहे, त्याचा जो कोएफिशियंट असेल ती b ची व्हॅल्यू असते, राहिली संपूर्ण c ची व्हॅल्यू असते. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे काय सांगा इथे हिअर a इज इक्वल टू 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे, b इज इक्वल टू काय सांगा -4k पण घ्यायचं आहे. ओके, फक्त व्हेरिएबल सोडून राहिलेली सगळी व्हॅल्यू असते. अँड c इज इक्वल टू काय सांगा k+3. ओके, काय केलं मी समजलं, a b c काढला. ओके, आता याचे रूट्स का आपल्याला दिलेले नाही, आपण त्या रूट्स आपण अल्फा आणि बीटा पुट करूया. ओके, लेट अल्फा अँड बीटा are the roots of quadratic equation. ओके, अल्फा आणि बीटा त्या इक्वेशनचे रूट आहेत. ओके, आता त्यात तुम्हाला कंडिशन काय दिली बघा, सम ऑफ द रूट, त्या रूटची जर सम केली म्हणजे दोघांची जर सम केली म्हणजे काय सांगा अल्फा प्लस बीटा, समजलं काय म्हणते मी, द सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, त्या प्रोडक्टच्या डबल आहे. प्रोडक्ट म्हणजे काय सांगा मल्टिप्लिकेशन, म्हणजे रूटचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन पैकी त्याची सम डबल आहे असं म्हणतात त्यांनी. ही सम जर डबल असेल आणि जर आपला दोन्ही साइड जर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल करायचं असेल तर आपल्याला इथे 2 घ्यावे लागतील. ओके, तर त्या दोन साइड सेम होतील बघा, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 अल्फा बीटा असं होईल. ओके, इथे तुम्हाला दिलेली कंडिशन आहे म्हणून याला मी असं गिवन असं म्हणतो आणि याला फर्स्ट नंबर आहे. ओके, पण आपल्याला काय माहिती सांगा अल्फा प्लस बीटा म्हणजे आपला फॉर्म्युला काय, वी नो दॅट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय सांगा -b अपॉन a. आपल्याला हे माहिती आहे, हे त्यांनी दिलेलं आहे बरोबर ना, -b अपॉन a म्हणजे काय सांगा इज इक्वल टू, हे मायनस साइन आहे घेतलं, b अपॉन a, b ची व्हॅल्यू किती आहे बघा इथे, b ची व्हॅल्यू -4k आहे, -4k अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ओके, मायनस मायनस काय होणार सगळे प्लस होणार आहे म्हणजे +4k. ओके, डिनॉमिनेटर मध्ये 1 हा घ्यायची गरज नाही. ओके, त्याला म्हणतो मी एक्झाम्पल नंबर 2. समजलं कसं काढलं ते मी, अल्फा प्लस बीटा काढलं, तसंच आपलं अल्फा इंटू बीटा पण माहिती आहे, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय सांगा c अपॉन a. c ची व्हॅल्यू किती आहे बघा k+3 अपॉन a. ओके, k+3 सॉरी a ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, म्हणजे अल्फा इंटू बीटा आपल्याला किती भेटेल सांगा k+3. आपल्याला इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय सांगा फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फर्स्ट सेकंड अँड थर्ड, काय सांगा फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आपलं फर्स्ट नंबर इक्वेशन काय बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा बीटा आहे बरोबर ना. हे अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी मी ही अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथे ठेवू शकतो. ही जी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती काढली आपण 4k काढली बरोबर ना, हे 4k मी इथे ठेवू शकतो. तसं अल्फा इंटू बीटाची जी काय व्हॅल्यू भेटली आपल्याला k+3 ती पण आपण इथे ठेवू शकतो अल्फा इंटू बीटा, म्हणजे फर्स्ट नंबर इक्वेशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यू आपण ठेवू शकतो. ओके, पहिल्यांदा फर्स्ट नंबर इक्वेशन लिहून घेतो मी, मग काय आहे ते अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटा घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवतो मी, अल्फा प्लस बीटा आहे 4k इज इक्वल 2 आहे सांगितला, अल्फा इंटू बीटा किती आहे k+3. काय सांगा इथे तर पटकन 4k ठेवले मी, 2 इंटू k 2k आणि 2 3 झाले, 2 इंटू k आणि 2 इंटू 3 6 झाले.
2k या साईडला घेतल्यानंतर मायनस आपल्या k ची व्हॅल्यू पाहिजे ना, इज इक्वल टू 6. मला k ची व्हॅल्यू काढायची आहे मला. मग k आणि k, इथे पण k इथे पण k आहे. ते k एका साईडला घ्यायचं काय असेल ते, लेफ्टला किंवा राईटला कुठे पण. ओके, बाकी सगळ्या दुसऱ्या साईडला ठेवायच्या. आता 4k मायनस 2k किती सांगा, 2k इज इक्वल टू 6. मला kच पाहिजे, मग 2 पण इकडे घ्यायचे तर 6/2 होतील. therefore k इज इक्वल टू 3. समजलं? मीन्स आन्सर k इज इक्वल टू 3. ठीक आहे. लेट्स सी 6th एक्झाम्पल. ओके, 5 नंबर एक्झाम्पल आणि 6 नंबर एक्झाम्पल स्टार केलेले आहेत. 5 तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि 6 पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो. ओके, तसं अवघड नाहीये, एकदम इझी आहे, समजून घ्या. पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलंय बघा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला दिलेले इक्वेशन आहे त्याचे अल्फा आणि बीटा हे दोन काय सांगा, रूट आहे. काय इक्वेशन आहे बघा, y² मायनस 2y प्लस 7. पहिल्यांदा इक्वेशन आहे लिहून घेतो मी, y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ओके, त्याच्यात सांगा a b c ची व्हॅल्यू काय भेटते सांगा आपल्याला इथे. हियर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 2 आणि c इज इक्वल टू मायनस 7 भेटले. बरोबर. पहिल्यांदा मी अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा काढून घेतो, नंतर आपण याचे वेगळे फॉर्म्युला वापरूया पुढे. सांगा बघूया, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए. ओके, हे मायनस साइन ऍज ठेवतो मी. बी ची व्हॅल्यू किती आहे बघा इथे, -2 आहे आणि ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ओके, हा पहिले जे मायनस आहे ते फॉर्म्युला मधले आहे बघा, हे फॉर्म्युला मधलेच आहे आणि हे -2 सेम इथे येते खाली बी ची व्हॅल्यू, समजून घ्या. ओके, त्यापुढे काय हे मायनस मायनस प्लस होतील, 2 1 इथे 2च राहणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1 आयच राहील. ठीक आहे. आता अल्फा इंटू बीटा बरोबर काय फॉर्म्युला सांगा, सी अपॉन ए. ठीक आहे, सी ची व्हॅल्यू किती आहे, -7, ए ची व्हॅल्यू आहे 1, मीन्स आन्सर इन -7. अल्फा इंटू बीटा -7. ठीक आहे. आता आपला 1 नंबर सॉल्व्ह करायचं. काय म्हटलं त्यांनी बघा 1 नंबरला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर फॉर्म्युला माहितीये, फॉर्म्युला मी इथे लिहितोय, नीट नोट करून घ्यायचा. ओके, पाठ पाहिजे फॉर्म्युला सगळे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा, सॉरी ते मायनस होता, -2 अल्फा बीटा. ओके, -2 अल्फा बीटा. ओके, इथे प्लस इथे मायनस लक्षात ठेवा. म्हणजे का अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ठीक आहे, आपण व्हॅल्यू ठेवायचं ना. अल्फा प्लस बीटा काय काढलं बघा, अल्फा प्लस बीटा मी 2 काढलेला आहे, इथे मी 2 ठेवला, मीन्स 2 चा स्क्वेअर मायनस 2 आयचे राहतील. अल्फा इंटू बीटा किती आहे बघा, -7. ओके, 2 चा स्क्वेअर किती, 4, मायनस मायनस प्लस 7 2 जा 14, म्हणजे आन्सर किती सांगा, 18. म्हणजे तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किती भेटला तुम्हाला, 18 भेटलाय. ओके, आता आपण बघूया अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सेकंड बघतोय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, फॉर्म्युला असा येईल, अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस, इथे प्लस इथे मायनस लक्षात ठेवायचं, 3 अल्फा बीटा ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा. ओके, हा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आहे, हा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. काय सांगा इथे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब आहे, अल्फा प्लस बीटा 2 आहे, म्हणजे इथे काय सांगा 2 चा क्यूब होणार आहे, -3 आयचे राहतील. अल्फा इंटू बीटा किती काढलाय आपण, -7 काढलाय. ओके, पुढे प्लस अल्फा प्लस बीटा आहे, त्याची व्हॅल्यू किती येईल सांगा, 2. अल्फा प्लस बीटा 2 आहे. चला आपण सॉल्व्ह करूया. 2 चा क्यूब किती सांगा, 8. क्यूब पार्ट पाहिजे, 2 चा क्यूब 8. हे निगेटिव्ह काय सांगा, इथे पॉझिटिव्ह साइन येईल, 3 7 जा 21, 21 2 जा
42 आन्सर किती येईल सांगा 50. ओके मीन्स अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती भेटला आपल्याला 50. म्हणजे तुम्ही आन्सर लिहा. आन्सर पहिल्याचा आन्सर काढला आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू किती भेटला आपल्याला 18 भेटले. आणि दुसऱ्याचा आन्सर काय काढला आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू. ओके एकदम इझी आहे, काय अवघड नाही. लेट्स सी लास्ट क्वेश्चन. काय बघा, find the value of k if the roots of following quadratic equations are real and equal. ओके quadratic equation चे रूट्स जर रिअल आणि इक्वल असतील तर तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची. ओके या दोन एक्झाम्पल आहेत, त्यातून तुम्हाला एक मी सॉल्व्ह करून देतो, एक तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता जसं मी सेम सॉल्व्ह करतो सेम ते पण सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, काय सांगा सोल्युशन. पहिल्यांदा इक्वेशन आय से लिहून देतो मी 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. ओके हियर a इज इक्वल टू काय भेटेल सांगा. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k आणि c इज इक्वल टू 12. ओके जर तुम्हाला रूट्स रिअल आणि इक्वल आहेत असं तुम्हाला सांगितलं असेल तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा डिस्क्रिमिनंट काढून घ्यायचं. ओके म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढून घ्यायची. काय सांगा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके बी किती आहे के आहे म्हणजे काय के चा स्क्वेअर मायनस 4 राहील. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 3 आहे आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. बरोबर ना, के चा स्क्वेअर आयस राहील मायनस 4 3 जा 12 12 इंटू 12 किती ना सांगा 144. 12 इंटू 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर लक्षात ठेवा. ओके याच्यापेक्षा आपण याच्या पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो का नाही, हे एवढंच राहणार आहे. ओके म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac मला किती भेटेल सांगा के स्क्वेअर मायनस 144. आता त्यांनी काय म्हटले बघा, इफ द रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. आता रिअल आणि इक्वल रूट्स केव्हा सांगा, ज्यावेळी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असते. समजलं काय म्हणते मी, या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असते त्यावेळी रूट्स रिअल आणि इक्वल असू शकतात. बरोबर ना, याचा अर्थ सांगा याला आपण इज इक्वल टू आपण 0 घेतलं पाहिजे. याचा अर्थ याची व्हॅल्यू किती आहे सांगा 0 आहे, कारण का ते रूट्स रिअल आणि इक्वल आहे. बरोबर ना, लिहितो खाली रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके रूट्स जर रिअल आणि इक्वल असेल त्याचा अर्थ सांगा या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ऑलरेडी 0 आहे. आता बी स्क्वेअर मायनस 4ac आपण किती काढलाय के स्क्वेअर मायनस 144 याची व्हॅल्यू 0 आहे, कारण का ते रिअल अँड इक्वल आहे. ठीक आहे, आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपण सहज काढू मायनस 144 तिकडे घेऊया म्हणजे काय सांगा के स्क्वेअर इज इक्वल टू 144 होतील. ओके आपला के स्क्वेअर भेटला, आपला के स्क्वेअर आपला के पाहिजे म्हणजे काय सांगायचे देअरफॉर के इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट काढला याचा पण स्क्वेअर रूट काढा प्लस मायनस 12. ओके स्क्वेअर रूट नेहमी प्लस मायनस लक्षात ठेवायचं म्हणजेच के ची व्हॅल्यू काय भेटेल सांगा देअरफॉर के इज इक्वल टू 12 और के इज इक्वल टू मायनस 12. हे झालं तुमचं आन्सर. ओके बाकीचे एक्झाम्पल राहिलेले एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा घरी प्रयत्न करा. ठीक आहे.